आपण तिळाच्या तेलाने रोज मालिश करायला पाहिजे। चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ करण्यासाठी तिळाच्या तेलाची मदत होते। या तेलामुळे चेहऱ्यावरील डाग देखील निघून जातात। दररोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करावी आणि सकाळी पाण्याने धुवावे। 2. जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी, त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी। 3. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा, त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा, यामुळे त्वचा देखील तजेलदार होते। जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल। 4. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो। या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं। 5. बेसन पीठ, चंदन आणि पीठ एकत्रित करून त्यांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल। 6. काकडी आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या अनेक समस्याही दूर करते। किसलेल्या काकडीचा रस काढून कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा धुवा। 7. त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे। गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासही मदत होते। ते बाजारात सहज उपलब्ध होते। जेव्हा जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ताण जाणवेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करा। 8. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ग्रीन टी त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते। ग्रीन टीचे टोनर बनवा आणि त्वचेला लावा। रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर नक्की लावा, यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील। 9. दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात। हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते। एका भांड्यात 2 ते 3 स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात 1 चमचा दही घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा। 10. शरीराला हायड्रेट ठेवणारे कलिंगड त्वचेतील आर्द्रताही टिकवून ठेवते। कलिंगड मॅश करा आणि त्याचा रस काढा आणि स्प्रेच्या मदतीने चेहऱ्यावर लावा। कलिंगडमध्ये असलेले घटक त्वचेला निरोगी बनवतात। 11. सकस आहार सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण घेतो तो आहार सकस असला पाहिजे। बाहेर बनवलेले तेलकट आणि तिखट पदार्थ जर रोजच खात असू तर त्याने चेहऱ्यावर फोड येणे, त्वचा तेलकट होणे असे परिणाम दिसून येतात। त्यापेक्षा फळे, प्रोटीनयुक्त आहार, भाज्या, मासे यांचे सेवन करावे। हे पदार्थ आपल्या त्वचेला सतेज बनवतात। 12. चेहऱ्याला बर्फाचा मसाज करणे बर्फाचा थंडावा चेहऱ्याला तरतरी देतो। एवढेच नाही तर चेहऱ्याचा तरुणपणा राखण्यात बर्फ उपयोगी पडतो। खरोखर चेहऱ्याला ताजा तवाना करतो। चेहऱ्याला बर्फाच्या तुकड्याने घासून मसाज करणे हे त्वचेचे उपचार करणारे कॉस्मेटोलॉजिस्ट सुद्धा सुचवतात। या मसाजमुळे रक्तप्रवाह वाढतो, लिम्फॅटिक ड्रेनेज होण्यास मदत होते, कोलाजन आणि इलास्टिनची त्वचेखाली वाढ होते। या सगळ्याचा फायदा त्वचा सतेज होण्याकरता होतो। 13. हॉट आणि कोल्ड फेस पॅक नियमित वापरणे चेहऱ्याला उजळ रंग देणे, त्वचेकडे रक्तप्रवाह वाढवणे, त्वचेचा पोत सुधारणे, त्वचेचा ओलावा राखणे, अशी सगळीच कामे या हॉट आणि कोल्ड फेसपॅकने साध्य होतात। हा पॅक करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। टर्किश टॉवेल गरम पाण्यात बुडवून त्यातील पाणी पिळून तो चेहऱ्यावर काही वेळ ठेवावा, नंतर तो बाजूला सारून दुसरा बर्फाच्या पाण्यात बुडवलेला टॉवेल चेहऱ्यावर काही काळ ठेवावा। हे आलटून पालटून करत राहावे। 14. लाल द्राक्षांचा फेस पॅक लाल द्राक्षातील अँटीऑक्सिडेंट्स त्वचेला नितळपण देतात। असे ह्या द्राक्षांचा गरम मैद्यात भिजवून त्याची मऊ पेस्ट बनवून घ्यायची। ही पेस्ट चेहऱ्यावर पॅक प्रमाणे लावायची। हा पॅक वाळला की चेहरा धुवून घ्यायचा। चमकदार चेहरा हवा असल्यास हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही। 15. घरच्या घरी नियमितपणे चेहऱ्याचे मालिश करणे। एखादे तेल खास करून बदामाचे असल्यास ते चेहऱ्याला लावायचे आणि हलक्या बोटांनी ते चोळायचे। ते तेल आत मुरेपर्यंत बोटांनी मालिश करत राहायचे। तेल नसल्यास नुसत्या बोटाने चेहऱ्यावर मसाज केल्यास चालते। या मालिशने चेहऱ्याची लवचिकता वाढेल। चेहऱ्याला लागणारा ऑक्सिजन अशा मालिशमुळे चेहऱ्याच्या आत काम करेल। हा मसाज रोज 5 ते 7 मिनिटे केल्यास उत्तम। 16. गाजराचा रस गाजराचा रस बऱ्याच कारणांसाठी शरीरास उपयुक्त आहे। त्यात असणाऱ्या बीटा कॅरोटीनमुळे चेहऱ्यासाठी गाजराचा रस हे उत्तम टॉनिक ठरते।
हे बीटा कॅरोटीन फोड बरे करण्यास अत्यंत उपयुक्त आहे। गाजराचा रस नियमित प्यायल्याने पिंपल्स म्हणजेच फोड येण्याची समस्या खूप कमी होते। 17. चेहऱ्याचा तेल मसाज तेल चेहऱ्याचा ओलावा कायम राखते। खोबऱ्याच्या तेलाने चेहऱ्याला लेप द्यावा, त्याआधी त्याच तेलाने मालिशही करावे। चेहरा मौसूद राखण्यास तेल मालिशचा खूप उपयोग होतो। एखाद्या मॉइश्चरायझर सारखे हे काम करते। त्यामुळे महागडे मॉइश्चरायझर आणण्यापेक्षा घरातील तेल कोणत्याही ऋतूत त्वचेसाठी वापरणे उत्तम। 18. एकाच ब्रँडचे ब्युटी प्रोडक्ट्स सतत वापरू नका। हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, कारण आपण वर्षानुवर्षे एकाच ब्रँडचे कॉस्मेटिक्स वापरण्याला प्राधान्य देतो। खरे तर एकच ब्रँड वापरल्याने चेहऱ्याला त्याची सवय होते आणि परिणाम कमी दिसायला लागतो। त्यापेक्षा तुमचे फेस वॉश, क्रीम, फेशियलचा ब्रँड बदलत राहिल्यास फायद्याचे आहे। त्याहूनही घरगुती प्रसाधने वापरल्यास उत्तम। 19. फेस स्क्रब म्हणून सी सॉल्ट वापरून पहा। चेहऱ्याचा स्क्रब नाकावरील ब्लॅक हेड्स काढतो, चेहऱ्यावरील काळेपणा दूर करतो, मृत त्वचा काढून टाकतो। बाजारात उपलब्ध असलेले किमती स्क्रब वापरण्यापेक्षा सरळ समुद्री भरडे मीठ आणावे आणि त्याने चेहरा स्क्रब करावा। याचे अनेक फायदे आहेत। सी सॉल्टच्या अंघोळीने आपल्या शरीराला आराम मिळतो, मेंदूतील मज्जासंस्थेचे काम सुरळीत चालते, ताणतणाव दूर होतो, लठ्ठपणा घालवण्यासही सी सॉल्टचा उपयोग होतो। याचा वापर चेहऱ्यासाठी स्क्रब म्हणून तर होतोच, पण पोटातून घेतल्यास हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते। परिणामी केस, नखे, शरीराची त्वचा आणि चेहरा सगळेच सुदृढ राखतो। 20. आहारामध्ये ओटमीलचा वापर वाढवा। ओट्स सगळ्यांनाच आवडतात असे नाही, पण जर ह्या ओट्सचा शरीरावर होणारा चांगला परिणाम आपण जाणून घेतला तर नक्कीच ओट्सला पसंती देऊ। ओट्समध्ये भरपूर कर्बोदके आणि फायबर असते, जी शरीरासाठी चांगली असतात। बऱ्याच अशा ब्युटी प्रोडक्ट्समध्ये देखील ओट्सचा वापर होतो। चेहऱ्यावरील फोड घालवण्यासाठी ओट्स वापरले जाऊ शकतात। ओट्सचे पाणी चेहऱ्यास लावल्यास पिंपल्स कमी होतात। 21. दुधावरची मलई जर कुणाच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी असल्यास त्यांनी ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी, त्यानंतर हलक्या हातांनी मालिश करावी। हा उपाय दररोज केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं। बेसन, चंदन आणि पिठाचं मिश्रण एकत्रित करून त्यांचं मिश्रण चेहऱ्यावर लावावं। यात आपण हळदीच्या पावडरचा वापर देखील करू शकतो। यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसायला लागतो। 22. मुलतानी मातीचा फेसपॅक मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सुंदर दिसू लागतो, तसेच त्वचा देखील तजेलदार होते। जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होतो। 23. बदाम तेल चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो। या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।